नमस्कार मित्रांनो, हा आपला पहिला क्लास आहे. तरी सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, 1857चा उठाव चालू असताना इंग्लंडची राणी कोण होती? 1857चा उठाव चालू असताना इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही होती. दुसरा प्रश्न आहे, 1857चा उठाव चालू असताना इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? 1857चा उठाव चालू असताना इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड पामर्स्टन हे होते. स्पष्टीकरण: 1857च्या भारतीय बंडाच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड पामर्स्टन होते, तर भारतातील गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हे होते. पुढील प्रश्न, आदिवासी भिल्लांचा उठाव कोठे झाला? आदिवासी भिल्लांचा उठाव खानदेश मध्ये झालेला आहे. 1857च्या उठावाचे प्रतीकचिन्ह कोणते होते? 1857च्या उठावाचे प्रतीकचिन्ह कमळाचे फूल व भाकरी हे होते. पुढील प्रश्न, लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? लखनौ येथील उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न, कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न, संथाल उठावाची सुरुवात कधी झाली? संथाल उठावाची सुरुवात 30 जून 1855 साली झालेली आहे. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाची नियोजित तारीख किती होती? 1857च्या उठावाची नियोजित तारीख 31 मे 1857 ही होती. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाचे मुख्य केंद्र कोणते होते? 1857च्या उठावाचे मुख्य केंद्र दिल्ली हे होते. पुढील प्रश्न, 1857चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य समर होय असे कोणी म्हटले आहे? 1857चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य समर होय असे विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटलेले आहे.